गुरुजी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ जी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश, आदेश आदेश आदेश. आदेशनाथ भक्तांनो, आपल्याला आजचा विषय असा आहे की अनैसर्गिक मृत्यू आपल्याला नवनाथ महाराजांची व बडे बाबा मच्छिंद्रनाथांची सेवा करून टाळता येऊ शकतो का? तर निश्चितच ज्या ज्या घरामध्ये नवनाथ महाराजांची बडे बाबा मच्छिंद्रनाथांची नित्य सेवा केली जाते तर त्या ठिकाणी कोणालाही अनैसर्गिक मृत्यू येऊ शकत नाही. कारण की पहिलं आपण हे समजून घेऊया की नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय आणि अनैसर्गिक मृत्यू म्हणजे काय. नैसर्गिक मृत्यू म्हणजे घरामध्ये आजारी पडून किंवा वयोमान होऊन वयोवृद्ध होऊन मृत्यू येणे किंवा अटॅक येणे म्हणजे नैसर्गिक प्रकारे घरामध्ये त्यांचा मृत्यू होणे किंवा आजारी येऊन किंवा दवाखान्यामध्ये, तर त्याला म्हणायचा नैसर्गिक मृत्यू. आणि अनैसर्गिक मृत्यू म्हणजे कसं की अनैसर्गिक मृत्यू म्हणजे ॲक्सिडेंट होणे, आत्महत्या करणे किंवा खून करून मारणे, तर ह्या अनैसर्गिक मृत्यूमध्ये हे धरलं जातं. तर नैसर्गिक मृत्यूनी माणसाला पुढची गती प्राप्त होती आणि माणूस योनीतून माणूस मुक्त होऊ शकतो आणि किंवा पुन्हा माणसाच्या जन्मामध्ये येऊन त्याला आध्यात्मिक म्हणजे सेवा, ईश्वराची सेवा करायला मिळू शकते, चांगले कर्म करायला मिळू शकतात. पण अनैसर्गिक मृत्यू जर आला तर अनैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे कसं की आता समजा एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे, आत्महत्या केली किंवा कोणी खून केला, तर त्याच्या आत्म्याला गती न मिळता त्याचा आत्मा त्या ठिकाणी भटकत राहतो आणि त्याला गती मिळत नाही. आणि मग ज्या काय आपल्या इच्छा, ज्या वासना अपुरा असतात, तर ते काय करतं की पुढच्या एखाद्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आत्मा त्याच्यावर हवी होतो आणि त्यांच्या ज्या अतृप्त इच्छा आहे तर त्या पूर्ण करण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि ह्याच्यामुळे कसं की ज्या माणसाला त्याची लागण झाली, त्याच्यावर हवी झालाय, तर त्या मनुष्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे जे व्यक्ती मेलेला आहे, आत्महत्या केलेला किंवा ॲक्सिडेंट झालेला, खून केला, तर ह्यांना पुढची गती मिळत नाही. तर हे निसर्गाच्या चक्रामध्ये कुठंतरी अडसर ह्याचा होऊ शकतो, आपल्याला त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक आत्म्याचा हीच इच्छा असली पाहिजे की आपल्याला जर हा मनुष्याचा देह जन्म मिळालाय तर आपल्याकडून आईवडिलांची, ईश्वराची, समाजाची सेवा घडली पाहिजे आणि नवनाथ महाराजांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे, जेणेकरून हा जन्म आपल्याला कशासाठी भेटलाय, का भेटलाय आणि ह्याच्यातून आपल्याला आपला उद्धार करता आला पाहिजे. कारण की ईश्वर हा परमात्मा आहे आणि आपण त्याचे अंश म्हणजे आपण आत्मा आहे. आपण आत्मा आणि तो आपला परमात्मा. तर नक्की आपला जन्म ज्यांच्यापासून झालाय तर त्यांचं स्वरूप कसं आहे, आपण ग्रंथामध्ये ऐकतो की देव हा कसा आहे, त्याचं स्वरूप सांगितलं गेलंय. पण देव खरंच काळा आहे, गोरा आहे, निळा आहे, पांढरा, तर हे अनुभवायचं जर असेल तर त्यांची सेवा, त्यांचं नामचिंतन, त्यांची कृपा आपल्यावरती होणं गरजेचं आहे. आणि ती कृपा सद्गुरूच्या माध्यमातून होऊ शकते. जर गुरु ज्यांनी गुरु केलेले असतील तर त्या गुरुच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत जाण्याचं साधा आणि सोपा मार्ग म्हणजे सद्गुरूंची सेवा केली तर ईश्वरापर्यंत आपण लवकरात लवकर पोचू शकतो. आता ह्या अनैसर्गिक मृत्यू जर तुम्हाला वाटत असेल की होवा नाही, तर ह्याच्यासाठी ह्या कलियुगामध्ये नवनाथ महाराज बडे बाबा मच्छिंद्रनाथ ही अशी दैवत आहे की ह्यांच्या अधीन यमराज देखील आहे. ज्या घरामध्ये नवनाथ महाराजांची सेवा केली जाते, बडे बाबा मच्छिंद्रनाथांची सेवा केली जाते, जर तुम्ही नवनाथ ग्रंथ जर वाचला तर यमदूत देखील बडे बाबा मच्छिंद्रनाथांच्या आदेशाशिवाय ज्या घरात नाथांची सेवा केली जाते तर त्या घरामध्ये बाबांचा आदेश घेतल्याशिवाय यमराज देखील प्रवेश करू शकत नाही. कारण की नवनाथ ग्रंथामध्ये असे काही अध्याय की रेवणनाथांनी मेलेली मुलं परत पुन्हा घेऊन आलेले यमराजाकडून किंवा महादेवांकडून, नारायणाकडून, अशी बरेच कथा आहे की मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद नवनाथ महाराजांमध्ये. त्याच्यामुळे ज्यांच्या घरी नवनाथ महाराजांची, बडे बाबा मच्छिंद्रनाथांची श्रद्धापूर्वक सेवा केली जाते आणि सेवा करत असताना काही जे नाथांचे नियम आहे तर त्या नाथांच्या नियमांचं पालन देखील करून ही सेवा केली पाहिजे, तर नवनाथ महाराजांची कृपा आपल्यावर होते. पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण येतात की मांसाहार करायचा नाही, कसल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, परस्त्री माते समान, आणि जे काय आपण पैसा, घर, संसार चालवण्यासाठी कमवतो तर हा पैसा सुद्धा चांगल्या योग्य मार्गातून आला पाहिजे, कष्टातून आला पाहिजे, पापकर्मातून आला नाही पाहिजे. आणि आपण जीवन जगत असताना आपल्यापासून गोरगरिबांना किंवा समाजातील कोणत्याही इतर घटकांना शाब्दिक, मानसिक, शारीरिक कसल्याही प्रकारचा
त्रास त्यांना झाला नाही पाहिजे. तर हे अशा 5 नियमांचं पालन करून जर नवनाथ महाराजांची सेवा केली तर नवनाथांची कृपा त्या घरावरती राहते, त्या मनुष्यांवर राहते आणि त्या घरामध्ये यमराज बाबांचा आदेश घेऊनच प्रवेश करतात आणि त्या घरामध्ये अनैसर्गिक मृत्यू होत नाही, म्हणजे आपत्कालीन मृत्यू होत नाही. आता तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या बिगाडे जो भक्त है महाकाल का. म्हणजे जो महाकाल, कालांचा पण काल आहे, महाकाल. महाकाल म्हणजे कोण की आदिनाथ महादेव. तर ह्यांची सेवा असेल तर अकाल मृत्यू मरत नाही. अकाल म्हणजे कसं अनैसर्गिक मृत्यू त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर ह्याच महाकाल म्हणजे आदिनाथांचे शिष्य कोण आहे, मच्छिंद्रनाथ, नवनाथ महाराज. तर सर्व महादेवांकडे जे काही विद्या आहे, योग विद्या आहे, सर्व काही जे शस्त्र अस्त्र जे काय असतील, तर ह्या कलियुगाचा आपण ऐकलं असेल की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. तर त्याचप्रमाणे आदिनाथ हा सकळ सिद्धांचा आहे, म्हणजे त्याच्याकडे सगळे सिद्धी महादेवांकडे. मग त्याच महादेवांनी ज्या काही सकळ सिद्धांचा जो अधिकारी, तर त्या सिद्धी विद्या ज्या काय आहे तर ह्या नवनाथ महाराज म्हणजे मच्छिंद्रनाथांना महादेवांनी दिल्या. दत्त महाराजांच्या कृपेने, आदिनाथांच्या कृपेने मच्छिंद्रनाथांना त्या प्राप्त झाल्या आणि नवनाथ महाराजांना देखील प्राप्त झाल्या. आणि ह्या नवनाथ महाराजांनी ब्रह्मांडामध्ये जेवढे काही देवी देवता उपस्थित आहे म्हणजे ह्याच्यात आहे, तर त्या सर्व देवी देवतांशी युद्ध करून त्यांना आपल्या ह्या नाथ कार्यासाठी, कलियुगाच्या उद्धारासाठी, लोकांच्या कृपा करण्यासाठी शाबरी मंत्राची रचना केली आणि त्यांच्याकडून सहाय्यता मागितली की तुम्ही ज्या ठिकाणी आमची सेवा होईल किंवा आम्ही जे काही मंत्रसिद्धी निर्माण केलेली तर त्या मंत्रासाठी तुमचं सहाय्य झालं पाहिजे, असं हे नवनाथ महाराजांनी सर्व देवी देवतांकडून वर मागून घेतले. पण त्याच्यामध्ये यमराज देखील येतात. यमराजांना असं सांगितलं नाथांनी की ज्या घरी आमची नाथांची सेवा असेल तर त्या घरामध्ये अकाल मृत्यू आला नाही पाहिजे आणि कोणताही मनुष्याचा जे नाथभक्त आहे त्यांना जर घरामध्ये काय असे संकट येईल आणि त्या संकटातून जर त्यांचा अकाल मृत्यू म्हणजे अनैसर्गिक मृत्यू येत असेल तर नवनाथ महाराज तो सुद्धा मृत्यूला परतून लावतात. म्हणजे यमराज देखील सुद्धा नाथांच्या आज्ञेशिवाय त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. यमराज नाथांच्या आधी नाही, त्यांचं म्हणजे ह्या नवनाथ महाराजांचं संपूर्ण ब्रह्मांडावरती एवढी मोठी सत्ता आहे की त्या घरामध्ये अकाली मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू येत नाही. म्हणजे आजचा विषय तोच आहे सांगण्याचा की अनैसर्गिक मृत्यू हा मनुष्याच्या म्हणजे आत्म्यासाठी घातक आहेच. तर हे असं कोणावरती येऊ नये आणि आपला आत्मा कसं हे सायकल आहे, ही चालली पाहिजे. जसं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे असं आठवड्याचे जे 8 वार 7 वार ते येतात, परत सोमवार, मंगळवार, बुधवार पूर्ण, परत रविवारी आला, परत सोमवार फिरून येतो. तसं आत्म्याची ही सायकल चालूच असते. आत्मा हा अविनाशी, त्याला कधीही त्याचा नाश नाही होत. तो फक्त शरीर धारण करत असतो. पण शरीर धारण करण्याचं कधी थांबलं जातं, त्याचा जर अनैसर्गिक मृत्यू झाला, अकाली मृत्यू झाला तर त्याच्या आत्म्याला गती नाही मिळाली तर तो आत्मा म्हणजे वर्षानुवर्ष जन्मोजन्म त्या ठिकाणी त्या जागी भटकत असतो. तर ही अशी नाथभक्तांवर म्हणजे कोणावर मनुष्यावर वेळ येऊ नये. जर कर्म जर माणसाचे चुकीचे असतील तर नक्कीच त्याच्या संग अशा घटना घडत असतात. त्याच्यामुळे शक्यतो नवनाथ महाराजांची, बडेबाबा मच्छिंद्रनाथांची सेवा करत जावा, जेणेकरून अकाल मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू येणार नाही. आणि रोजच्या रोज नवनाथांची सेवा करत असताना जर सद्गुरूच्या माध्यमातून एखाद्या गुरुकृपेने जर ही सेवा करायला मिळाली तर अतिउत्तम. रोजच्या रोज घरामध्ये लोबान धूप दाखवा, नवनाथ महाराजांची आरती करा. आरती झाल्याच्या नंतर ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा बडेबाबा मच्छिंद्रनाथांचा सर्व दुःख विनाशक, पापनाशक महामंत्र आहे. या मंत्राचं ज्या वास्तूमध्ये, ज्या घरामध्ये स्मरण होतं, त्यांची सेवा होती, त्या घरामध्ये अनैसर्गिक मृत्यू येत नाही. आणि मृत्यू तर दूर, पण बाकीच्या पण गोष्टी की त्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, ऐश्वर जे काही आपल्याला सांसारिक जीवन जगताना गरजेचं आहे, तर त्या कृपा नवनाथ महाराज आपल्याला कृपा आशीर्वादाने आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात आणि अनैसर्गिक मृत्यूपासून आपला बचाव होतो. तर आदेश अलख निरंजन, आदेश आदेश आदेश.